स्पेसिफिक डाएट किंवा असं करत नाही, पण मला घरचं जे काही जेवण आहे आवडतं. स्पेशली भाकरी तर मात्र मी पाळतो. असे प्रॉन्स बिर्याणी केली आईने, येता का घरी जेवायला, मग मी त्यावेळेला काही विचार करत नाही. त्यामुळे म्हटलं चला आता जे आहे ते धुवून, म्हणजे लिटरली हाय ऑन फूड असे डोळे पेंगेपर्यंत जेवून मग निघालो. नमस्कार, मी समीर परांजपे, म्हणजे सुंदरा मनामध्ये भरणीमधला अभिमान. लंच ब्रेक झाला आहे आता आणि तुम्ही बघत असाल माझा अवतार. शेतात काम करून आल्यामुळे मजबूत भूक लागली आता. सो तुम्हाला मी सांगणार आहे की लंच बॉक्समध्ये किंवा लंचमध्ये मी काय खातो रोज जनरली. चला या. इकडे ही पण बसली, पण शेतात खूप काम करून आले. सो लंचला मी असं वेगळं ॲक्सेस असं काही खात नाही. बघू शकता मी घरून जेव्हा जमेल तेव्हा घरून आणतो. तर पाहिजेच, मी बार्शीचा आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातली फेमस शेंगा चटणी ही ऑलमोस्ट जेव्हा डबा आणतो त्यावेळेला एका ह्याच्यामध्ये ही असतेच. मला खूप आवडते. सो एका डब्यात हे आहे. आता बघूया दुसऱ्यात काय. भाकरी लंचमध्ये शक्यतो नाही, मी ऑलमोस्ट आय थिंक 99% वेळेला मी भाकरीच खातो. मी राधा इथे सुद्धा आता मी जेव्हा कधी डबा नाही आणत, कॅरी नाही करत, त्यावेळेला सुद्धा आमचे जे केटरर्स आहेत जे इथे आम्हाला सगळ्यांना जेवण देतात सुंदराच्या टीमला, ते सुद्धा मला भाकऱ्या देतात. त्यामुळे ऑलमोस्ट सगळेजण आम्ही दुपारचा जो लंच आहे तो भाकरी आणि जी काही भाजी असेल त्याबरोबर करतो. तुम्ही बघू शकता. येस, हे सॉलिड दिलं आहे आज. कारलं आहे आणि ही ढोबळी मिरची आहे, पीठ पेरलेली. सो असं आहे, बेसिक वेगळं काय नाही. कधी कधी म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स अंडी वगैरे असतात, पण आता जरासा सीझन आणि याच्यामुळे मी ती काही आणलेली नाही आहेत. अंडी असतात, कधी कधी पनीर घेऊन येतो टॉस करून. म्हणजे तूप घ्यायचं, आपला तवा घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं थोडंसं. मग हवं असेल तसं तुम्हाला, जर कांदा चालत असेल तर कांदा किंवा कॅप्सिकम, थोडंसं लसूण असं टाकायचं, थोडंसं फ्राय करायचं शॅलो, त्याचा रंग बदलेपर्यंत. जसं ते सोनेरी होईल तसं पनीरचे चॉप्स करायचे आणि ते टाकायचं, थोडा वेळ टॉस करायचं आणि ते खायचं. हे खूप पटकन बनतं आणि इन्स्टंट होतं आणि छान लागतं सुद्धा, हेल्दी आहे शिवाय. त्यामुळे सो आजचा हा असा मेनू आहे. तो मी म्हटलं तसं मी वेगळं ॲक्सेस असं काही स्पेसिफिक डाएट किंवा असं करत नाही, पण मला घरचं जे काही जेवण आहे आवडतं. स्पेशली भाकरी तर मात्र मी पाळतो. मी माझ्या घरामध्ये माझ्या आई बाबा, आम्ही लहान असल्यापासून आमच्याकडे सोलापूर जिल्हा असल्यामुळे, माझं गाव बार्शी असल्यामुळे ज्वारीचं कोठार म्हणतात त्याला महाराष्ट्राकडे. तर ज्वारी खूप उत्तम पिकते. त्यामुळे मला घरच्या सगळ्यांनाच भाकरी खूप आवडते. ज्वारीची भाकरी, रात्र कुठलीही भाकरी आवडते, तांदळाची असो ज्वारीची असो, आणि ती चांगली सुद्धा आहे. जसं आता पुढे आता सुरुवातीला ते आवडायचं नाही, म्हणजे शाळेत वेळेत जरा असं भाकरी फार आवडायची नाही. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसा त्याला गेलो हॉस्टेलला राहायला, तेव्हा सगळी किंमत कळली घरच्या जेवणाची. त्यामुळे घरचं जेवण मला जास्त आवडतं. म्हणजे मी बाहेरचं खात नाही किंवा आवडत नाही म्हणा, पण घरचं जेवण आवडतं. त्यामुळे हेच साधं जेवण रोजचं जे असेल ते. एखादी उसळ असते रोज, मटकी असेल, मूग असेल, आणि मी म्हटलं तसं अंडी असतात, काही वेळेला चिकन असेल, नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज, म्हणजे जर मासे आणले असतील तर मासे. मग बाकी काही जेवत नाही मी, ओनली मासे. मग जेवताना जनरली आम्ही जेवढे काही आर्टिस्ट असतील त्या दिवशी शूटला, ते सगळे मिळून एकत्र मिळून जेवतो. आज आम्ही दोघं जाऊ आणि बाकीचे बहुतेक बाजूला बसले आहेत. सो तुझ्याकडे काय आज घावणे आणि सूप, हे पण मला खूप आवडतं. चटणी. थँक्यू. हे घे. नको, हां मी घेते. नाही, मला थोडीशीच देते. तुम्ही घे, तिखट नाही येते. सो असे जे काही लोक असतात आणि जे आता नाशिकचे आहेत किंवा डबे आणतात, तो आम्ही शेअर करतो, खातो. ज्या दिवशी कल्प्या काही वेळेला सॉलिड आणतो, गिलकाचं भरीत मस्त सॉलिड आणतो, किंवा आपलं हे सुद्धा अंडा मसाला, अंडा करी. अंडा मसालाच असतं, पण असं हां, तो वेगळ्या पद्धतीचा आहे काहीतरी. करेक्ट.
सो ते आणतो किंवा पूनमताई पण सॉलिड आणते. ती तर पनीरचं काही ना काहीतरी बनवून आणते. ती पूनमताई सुद्धा एक स्प्राउट सॅलड बनवते. सो ती ते ब्रेकफास्टसाठी म्हणून खाते, पण बिकॉज ते आम्हाला आवडतं एक्स्ट्रा डब्यात दुपारसाठी घेऊन येते आमच्यासाठी. सो हे सगळं आम्ही शेअर करतो, खातो, टाइमपास होतोच. कारण एवढे सगळे जण मिळून एकत्र बसून जेवणार म्हटल्यानंतर काही वेळा मागवतो सुद्धा. कारण इथे नाशिकमध्ये खूप स्पॉट्स असे आहेत की बरं आता आम्ही ऑलमोस्ट जरी 2 वर्ष शूट करतो आहे, त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकांना आणते माहिती झाली खाण्याचे. त्यामुळे मग कधीतरी असं होतं की एक काम करूया, आज जर बऱ्याच जणांनी डबा आणला नसेल तर चल मग जरा बाहेरूनच काहीतरी मागूया. असं म्हणून मग कधीतरी बिर्याणी येते, कधीतरी कित्येकदा जो कोणी उशिरा येणारा असतो त्याला सांगतो की येताना घेऊन ये, किंवा काय आपण अजून खिमा पाव खातो कधी. सो असं खातो. स्पेसिफिक असं हे वर्ज किंवा ते वर्ज मी करत नाही. कारण मला मुळात चांगली गोष्ट ही आहे माझ्या दृष्टीने की मला ज्या काही आपण जंक फूड म्हणतो किंवा जे नॉट गुड फॉर हेल्थ ते मला विशेष आवडतच नाही. त्यामुळे ते आवडत नसल्यामुळे ऑटोमॅटिकली खाल्लंही जात नाही. तो असं नाही की क्रेविंग्ज होत आहेत आणि मला खूप कंट्रोल करावं लागतं की मला हे खायचं नाही आहे किंवा असं काही होत नाही. हेच माझं आवडीचं जेवण आहे आणि तेच मी करतो. त्यामुळे विशेष वेगळे काही करावं लागत नाही. मी म्हटलं तसं मध्ये डाएट तेव्हाच अजिबात मागे पुढे बघत नाही जेव्हा काही मासे बिसे असतात किंवा काहीतरी सॉलिड प्रॉन्स बिन्स आयटम ही आणते बनवून. आई बनवते तेच पण तू आणतेस. आपण जेव्हा असेल त्यावेळेला खातो. बाकी गोडामध्ये काय तुला विशेष वेगळं? जिलबी असली गुळाची की गुळाची जिलबी सॉलिड मिळते नाशिकला, बऱ्याच ठिकाणी मिळते. पण आता कुठून मला नाव नाही आठवते, पण मामाचा मळ्याची चांगली असते, आपल्या ग्रेप एम्बसीची जिलबी चांगली असते. बऱ्याच ठिकाणी जिलेब्या छान मिळतात. दुधाची पण चांगली असते. सो त्या जिलेब्या सुद्धा कधी कधी येतात. आता कोणाचा तरी बर्थडे असेल किंवा काहीतरी स्पेशल असेल किंवा आमचे एपिसोड्स झाले आहेत किंवा असं काहीतरी छान रिझन असेल, कोणाचा फोन वाजला, हे तर मॅक्सिमम रिझन आहे की जेव्हा सेटवर असा काहीतरी खाऊ येतो. शॉर्टच्यामध्ये फोन वाजला की आमच्या इथे एक नियम आहे, शॉर्टच्यामध्ये फोन वाजला की त्याने सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवायचं. सीझन असेल तर, समजा नसेल तर मग असं काहीतरी जिलेबी म्हणा किंवा चॉकलेट्स म्हणा आणि ते अख्ख्या युनिटला द्यायचं, असं आमच्याकडे नियम आहे. सो तसं बऱ्याच वेळेला गोष्टी येतात, तेही मी खातो. माझं मुळात तेच आहे की मी खातो, कमी खातो जेवढं काही गोड बीड खातो ते, पण मला विशेष आवडत नाही. त्यामुळे असं खूप कधी होत नाही की प्रचंड मला काहीतरी खावंसं वाटतं आहे आणि आता यार मला कंट्रोल करायचं आहे किंवा डाएट करायचं आहे. जे काही रेग्युलर घरचं फूड आहे हे मला खूप आवडतं आणि मी तेच खातो मोस्टली. असे प्रॉन्स आहेत, बिर्याणी केली आईने, येता का घरी जेवायला, मग मी त्यावेळेला काही विचार करत नाही. त्या म्हटलं चला आता जे आहे ते धुवून, म्हणजे लिटरली हाय ऑन फूड असे डोळे पेंगेपर्यंत जेवून मग निघालं. म्हणजे पण एकदा असं समीर झालंय की त्याला उठायलाही त्याच्या जीवावर की मग शेवटी आई की अरे दे रे, नाही नको असं त्याचं कित्येकदा होतं की देऊनच टाकूया का, हात न धुताच बसून राहूया, असं खूप झोन होऊन जातो मग सगळ्याचा. पण तेव्हा मी खातो, मग तेव्हा नाही विचार करत. पण मोस्टली संध्याकाळी विशेष काही होत नाही. कारण मी म्हटलं होतं आमच्या वेळा ज्या आहेत शूटिंगच्या किंवा त्या खूप आपलं वॅरी असतात. आज 9ची शिफ्ट आहे, कदाचित 7ची असते, मग कधीतरी नाईटच असते. सो त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउटला तेवढा वेळ मिळेल असं नाही किंवा तुम्ही जे खाता ते तुम्ही जिरवू शकाल असं नाही. सो मग त्यावेळेला हेच तुमच्या कामी येतं असं मला वाटतं. कॉन्स्टंट जर तुम्हाला एक स्ट्रक्चर तुमचं ठेवायचं असेल तर की तुम्ही काय खाता आणि घरच्या जेवणाने कुठलाही त्रास होत नाही, हे मी अगदी 200% सांगतो. फक्त ते किती ह्याच्यावर जर आपण कंट्रोल ठेवला तर सगळं घरचं जेवण हे उत्तम आहे आरोग्यासाठी. तुमचं अजिबात वेट खालणार नाही, कॉन्स्टंट राहील. तुमचं स्ट्रेंथ खालणार नाही, ती कॉन्स्टंट राहणार. तो असं आहे. आणि तुमच्याबरोबर जरा 2 घर जास्तच दिलेत, खूप काही वाढून घेतलं मी, पण ठीक आहे. अच्छा, तुम्ही पाहिलं राजश्री मराठीच्या या सेगमेंटमध्ये तुम्ही बघितलं की मी लंचसाठी काय खातो किंवा व्हॉट्स इन युअर लंच. सो हेच आहे बेसिक महाराष्ट्रीयन जेवण जे आपल्या सगळ्यांच्या घरी बनतं, तेच रोज खातो. आणि सगळ्यांनाच अपील करतो की तुम्ही हेच खा आणि अजिबात कुठलेही तुम्हाला काय म्हणतो ना आपण की जे आजकाल खूप ओव्हर कॉन्शियस होऊन आपल्याला करावं लागतं की नाही मग मला हे एवढं गेन करायचं आहे, एवढं वाढवायचं आहे,
माझ्या BMI प्रमाणे एवढंच आहे, ते सगळं अचीव होतं. तुम्ही सिम्पल खा आणि प्रत्येक खाण्यामध्ये तो एक वेळ देणं किंवा आणि किती हे सगळ्यात महत्त्वाचं. बाकी सोडलं तर तुम्ही अजिबात हलत नाही. 5 वर्षात तसा काही प्लस मायनस माझ्यात झालं नाही, कारण घरचं जेवण. सो बेसिक सिम्पल जे छान आहे ते खा आणि जिभेचे जे चोचले ते मारू नका. खायचं काय होत नाही है ना, अजिबात काही होत नाही. तेवढं खायचं, फक्त ते माहिती आपण किती, मी म्हटलं ना की किती, दॅट मॅटर्स. थोडंसं छोटंसं खा, मजा करा, पण शेवटी त्याची मजा घेतली नाही तर काय पॉईंटच नाही ना. म्हणजे सतत तेच खायचं आणि तसं नाही. सो सिम्पल घरचं सगळेजण खा आणि मस्त हेल्दी राहा. थँक्यू.